श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्वामींना गुरु कसा करायचा आहे. आणि येणारी गुरुपौर्णिमा जी आहे ती 29 तारीख आणि बुधवारच्या दिवशी, म्हणजे 2 दिवस राहिलेले आहेत. तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे नवीन स्वामी भक्त असतील, आतापर्यंत तुम्ही कधी स्वामींना गुरु केलाच नाही, फक्त मनामध्ये श्रद्धा ठेवून स्वामींची सेवा करत असाल तर अतिउत्तम आहे ते. पण तुम्हाला गुरु करायचं आहे, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये कधीच त्यांची साथ नाही सोडायची. तुम्हाला गुरु करायचं असेल तर गुरुपौर्णिमेचा खास मुहूर्तावर तुम्ही स्वामींना गुरु करू शकता. गुरु कसा करायचा तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही घरीसुद्धा गुरु करू शकता, म्हणजे गुरुपद करू शकता. पण आणि जर समजा तुम्हाला गुरु करायचं आहे तर तुम्ही मठामध्ये जा, स्वामींच्या पंडिताला विचारायचं आहे तुम्हाला ते काय सामग्री लागतील, काय साहित्य लागतं ते तुम्हाला सांगतील. आणि ज्या मठामध्ये मूर्ती समजा 3 फुटाची असेल, 5 फुटाची असेल, तर त्या मूर्तीच्या फुटानुसार तुम्हाला महाराजांना शॉल पांघरायची आहे. महाराजांना तुम्ही फेटा आणलं तरी चालेल, किंवा तुम्ही गळ्यामध्ये जी रुमाला असते महाराजांच्या ते रुमाल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. म्हणजे शॉल आणि रुमाल महाराजांना तुम्ही घेऊ शकता. एक हार, साखर, नारळ, खडीसाखर आणि तुमच्याने जेवढं शक्य होईल तेवढी दक्षिणा तुम्हाला महाराजांना द्यायची आहे. आणि तुम्हाला महाराजांकडून म्हणजे जे पंडित आहेत त्यांच्याकडून तुम्हाला षोडोपचार जो मंत्र आहे स्वामींचा तो तुम्हाला दिला जाणार आहे. तर अशा पद्धतीने स्वामींचं जे गुरु आहे, गुरुपद म्हणतात. पण गुरुपद जेणेकरून गुरुपद जो आहे तो गुरुपद घ्यायचा असेल तर आपल्याला संसार सोडावा लागतो. म्हणून गुरुपद करायचं असेल तर तुम्हाला सगळं संसार सोडावा लागणार आहे. आपल्याला गुरुपद नाही स्वीकारायचं तर आपल्याला गुरु करायचं आहे. गुरु तुम्ही करू शकता, ठीक आहे. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींचा जो आशीर्वाद आहे तो तुमच्या पाठीशी सदैव प्राप्त राहणार. पण जेणेकरून स्वामींना गुरु करणार तर गुरुपौर्णिमेच्या दिवशीच करा, का तर खूप दिवस चांगला आहे आणि गुरूंचा आदर्श निर्माण होतो. आणि काही जरी संकट आले, काही जरी अडचणी आल्या, काही जरी परेशानी आली तर तिथे गुरुची आज्ञा घ्यायची आणि ते संकेत तुम्हाला भेटणार. जी खरा स्वामी भक्त असेल ना तर त्यांना महाराज बरोबर संकेत देतील. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु नक्कीच करा आवर्जून. तुमच्या जीवनामध्ये खरंच खूप छान आनंद नांदेल. आणि येणारं जे काही दुःख संकट आहे ते तर येणारच असतं, पण त्यांना म्हणायचं की महाराजांना मला शक्ती द्या. आणि महाराजांना गुरु जर केलात तुम्ही गुरु केलात तरी चांगलं, नाही केलात तरी चांगलं, पण शक्यतो केलेलं अतिउत्तम असतो. म्हणून आपण गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्वामींना गुरु करायचं आहे. आणि गुरु जे आहे ते आपल्याला चांगली शिक्षा देत असतात, चांगलं आपल्याला ज्ञान देत असतात, आपल्याला चांगलं मार्ग दाखवत असतात. म्हणून गुरु करणं हा खूप गरजेचा आहे. जे स्वामी सेवा करताय तर नक्कीच गुरु करा. मी तर म्हणते दरवर्षी गुरु केलेला अतिउत्तम आहे, ठीक आहे. तर आज छोटासा व्हिडिओ होता जेणेकरून मला तुम्हाला हे सांगायचं होतं. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही गुरु करू शकता. चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.